नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये तब्बल 900 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी ही जाहिरात होती. तर मित्रांनो, आता नवीन अपडेट आलेले म्हणजेच निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच गुन्हे यादी जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली आहे आणि काय कॅन्डिडेटला स्कोर आलेला आहे, किती स्कोर आलेला आहे आणि कट ऑफ किती लागू शकतो, सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत सरळ भरती 2025 मध्ये घटक पदासाठी ही जाहिरात होती बघा. पदाचं नाव होतं भूकरमापक. तब्बल बघा 900 पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो, सर्व विभागासाठी. तर खाली अपडेट बघू शकता तुम्ही. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक विभागासाठी, नाशिक विभागातील गटक भूकर मापक या पदासाठी रिक्त पदे भरण्याकरता प्रसिद्ध जाहिरातीनुसार 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर रोजी IBPSने ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. तर बघू शकता खाली सर्व उमेदवारांच्या गुणानुक्रमे निकाल यासोबतच जाहीर करण्यात येत आहे बघा. तर म्हणजेच तुमची गुण इत्यादी जाहीर झालेली मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही. पोस्ट नेम, रिक्वायरमेंट ऑफ द लँड सर्व्हर, डेट ऑफ एक्झाम 13 नोव्हेंबर 2025, लिस्ट ऑफ ऑल अप्लायड कॅन्डिडेट. तर बघा मित्रांनो, खाली सिरियल नंबर, डिव्हिजन म्हणजे तुमचं नाशिक डिव्हिजन बघा, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, तुमचे मार्क बघू शकता तुम्ही सब्जेक्ट वाईज, आणि एकूण किती मार्क आलेले तुम्हाला बघू शकता टोटल. तर बघा मित्रांनो, हायस्कोर किती बघा, 184, 170. तर तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता मित्रांनो. तुमचा स्कोर जर 160 प्लस आता 160 प्लस असेल तर मित्रांनो, डॉक्युमेंट रेडी ठेवा. 160 प्लस कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. तर बघू शकता. आणि तुम्ही कॅटेगरी वाईज तुमचं म्हणजे तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही तुमची रँक चेक करा. तुमची रँक कितवी रँक येते त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट रेडी पण ठेवा, जर तुमचा स्कोर चांगला असेल आणि रँक चांगली येत असेल तर. तर बघा मित्रांनो, 4340 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले एकूण. तर तुमचं यादीत नाव सापडत नसेल तर कंट्रोल F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. यादीत तुमचं नाव लगेच सापडेल. परत मी सांगतोय, ज्या कॅन्डिडेटचा चांगला स्कोर येते मित्रांनो, 160 प्लस ज्या कॅन्डिडेटला स्कोर येते मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. 160 प्लस सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो, कारण की कट ऑफ लवकरच लागेल, म्हणजेच अंतिम निकाल लवकर जाहीर करण्यात येईल. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.